प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. हे गाणं बऱ्याच ठिकाणी प्रतिसाद स्तोत्र म्हणून गायलं जात असतं. देव माझा मेंढपाळ, माझा करीतो सांभाळ. हे गाणं सुद्धा बऱ्याच जुन्या लोकांच्या तोंडी शोभून दिसतं. दुर्दैवाने ते आपल्या अंत्यविधीच्या वेळेला घेतलं जात असतं. परंतु परमेश्वर मात्र जिवंत आणि मृतांचा परमेश्वर असल्यामुळे ते खऱ्या अर्थाने जिवंतांना देखील तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये लागू पडत असतं. देव माझा गोवारी, माल काय पण काय नाही कमी. देव माझा गोवारी, माल काय पण नाही कमी. अशा प्रकारचं आदिवासी भाषेमध्ये एक गाणं आहे की परमेश्वराला मेंढपाळ म्हणून स्वीकारल्यानंतर मला कसलीच भीती वाटण्याची आवश्यकता नाही. सोमी मजो गोवळी, काहीच माका उणेना. सोमी मजो गोवळी, काहीच माका उणेना. अशा प्रकारचं कोकणी गीतसुद्धा प्रसिद्ध आहे. त्याची चाल जी आहे ती मुळात हिंदी गाण्यातून घेण्यात आलेली आहे. मुझे न चाह कोई, सदा तुझे चाहा. ना मैं कहीं भटकू, तू मेरा चरवा. थोडक्यात काय तर परमेश्वर माझा मेंढपाळ आहे हा विचार जवळजवळ सर्व भाषांमध्ये सर्व प्रकारच्या लोकांमध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे. बायबलमध्ये सुद्धा परमेश्वर मेंढपाळ असल्याची अनेक अशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशेष करून परमेश्वराने निवडलेली जनतासुद्धा मेंढपाळांचा व्यवसाय करत असे. अब्राहम मेंढपाळ होता, मोशे मेंढपाळ होता, दावीद मेंढपाळ होता, तसेच आमोस संदेष्टासुद्धा मेंढपाळ होता. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे असं दाविदाचं स्तोत्र देखील बऱ्याच लोकांच्या मुखात आढळतं. येशूने तर स्वतःला सांगितलेलं आहे की मी उत्तम मेंढपाळ आहे. म्हणजे मेंढपाळ ही संकल्पना इस्रायली लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय होती हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. आणि म्हणूनच आजच्या वाचनामध्ये पहिल्या वाचनात आणि शुभवर्तमानामध्ये मेंढपाळाचं प्रतीक वापरण्यात आलेलं आहे की हा जो मेंढपाळ आहे तो मेंढपाळ आपल्या लोकांवरती लक्ष ठेवून आहे. यशायाच्या पुस्तकातील जे वाचन आपण आज ऐकणार आहोत त्या वाचनामध्ये सुद्धा परमेश्वर हा मेंढपाळ आहे अशा प्रकारचा विचार मांडण्यात आलेला आहे की एखाद्या मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपाचा प्रतिपाळ करील. लहान कोकरांना तो वेंगेत उचलून घेईल आणि दूध पाजणाऱ्या मेंढांना सांभाळून घेईल. अशा प्रकारचा विचार परमेश्वराविषयी त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. हा उत्तम मेंढपाळ परमेश्वर आपल्या लोकांचं सांत्वन कसं करतो बघा की जेरुसलेमच्या लोकांना धीर द्या. त्यांना म्हणा तुमचे कष्टाचे दिवस आता संपले आहेत. तुमच्या दुष्कर्माचे प्रायश्चित्त झाले आहे. प्रभूकडून तुमच्या सगळ्या पापांबद्दल तुम्हाला पुरेपूर शिक्षा होऊन चुकली आहे. आणि म्हणूनच रानावनातून प्रभूसाठी रस्ता तयार करा. आमच्या देवाच्या अरण्यातून सरळ राजमार्ग बनवा. गवत सुकते, फूल कोमेजते, परंतु आमच्या देवाचा शब्द चिरकाळ टिकतो. आणि म्हणूनच यरुशलेमसाठी शुभसंदेश आणणाऱ्या जासूदा, तू मोठ्याने बोल, भिवू नकोस, आपला आवाज चढव. यहूदाच्या नगरांना सांग,
हा पहा तुमचा देव आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभुदेव येत आहे. बघा त्याच्या हाती सत्ता आहे. त्याच्या कमानी म्हणजे त्याने मुक्त केलेले लोक घेऊन तो येत आहे. तो त्यांना देणार असलेले पारितोषिक त्याच्या बरोबर आहे. किती सुंदर अशी प्रतिमा परमेश्वराविषयी ह्या ठिकाणी रंगवण्यात आलेली आहे. आणि येशू तोच धागा पकडून म्हणतो की एखाद्या माणसाजवळ 100 मेंढरे असली आणि त्यातले एखादे वाट चुकले तर बाकीची 99 डोंगरात सोडून त्या चुकलेल्या मेंढराला तो शोधत फिरत नाही काय? अगदी त्याप्रमाणे ह्या लहानपैकी कोणीही वाया जाऊ नये अशी माझ्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त हरवलेल्या मेंढरांच्या शोधात फिरणाऱ्या मेंढपाळासारखा आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दर्शविण्यात आलेलं आहे. आपण देखील आपापल्या परीने मेंढपाळाची भूमिका बजावत असतो. आईवडील आपल्या मुलाबाळांवरती लक्ष ठेवून असतात. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांवरती लक्ष ठेवून असतात. एखादा मालक कामगारांवरती लक्ष ठेवून असतो. एखादा अध्यक्ष आपल्या गटावरती आणि त्यातील सदस्यांवरती लक्ष ठेवून असतो. परंतु इथे वैशिष्ट्य असं आहे की हा उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता प्राण द्यायला तयार असतो आणि त्याद्वारे त्यांना नवजीवन देत असतो. हा मेंढपाळ जन्माला आला तेव्हा बेथलेहमच्या रानामध्ये असलेली मेंढपाळाची सगळी माणसंसुद्धा त्यांना परमेश्वराच्या दिव्य प्रकाशाचं दर्शन झालं. म्हणून नाताळच्या रात्री आपण गाणारच आहोत, चरवाहे नाचे झुमके, ओ चरवाहे नाचे झुमके. त्यासाठी आपल्या मनाची तयारी करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.